रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे आपण खूप दिवसापासून नमोच्या हप्त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला नव्हता. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण नमोच्या हप्त्याचा व्हिडिओ शेतकरी बांधवांना देत आहोत, कारण की महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा परिषदाच्या निवडणुकाची घोषणा झालेली आहे. येणाऱ्या 5 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नमोच्या 8व्या हप्त्याचं वितरण करू शकेल का, आणि त्या हप्त्याचं वितरण नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे, याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या 4 ते 5 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनो करणार आहोत. या साईटला किंवा या साईटला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल. सबस्क्राईब केल्यानंतर आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायला मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया की शेतकरी बांधवांनो, नमोच्या 8व्या हप्त्याचं वितरण राज्य सरकार 5 फेब्रुवारीच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करणार आहे का. तर शेतकरी बांधवांनो, नमोच्या 8व्या हप्त्याचा जर आपण विचार केला तर या हप्त्याची तारीख निघून गेलेली आहे. तर खरं तर शेतकरी बांधवांनो, हा हप्ता PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याबरोबरच यायला पाहिजे होता, पण राज्य सरकारच्या माध्यमातून त्या हप्त्याचं वितरण केलेलं नाही 8व्या नमोच्या. त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारकडं ज्या मोठ्या प्रमाणात दुसऱ्या योजना ज्या चालू आहेत, लाडकी बहीण असेल, इतर ज्या योजना चालू आहेत, आणि या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, आता जिल्हा परिषदा असतील, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका चालू असल्यामुळं त्या हप्त्यास विलंब झाला असेल, किंवा त्या हप्त्यासाठी निधी नसल्यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून या हप्त्याचं नमोच्या 8व्या हप्त्याचं वितरण अद्यापही शेतकरी बांधवांना केलेलं नाही. तर शेतकरी बांधवांना आता एक मोठा अपडेटच समोर येत आहे. बऱ्याच साऱ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, बऱ्याच साऱ्या वर्तमानपत्र असतील, मीडियाच्या माध्यमातून नमोच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट सांगण्यात देत आहेत. कारण की येणाऱ्या फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नमोच्या 8व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण की 5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्हा परिषदेचं मतदान आहे. त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला मतदान जे राहते ते मतदान राहते फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांचं. तर शेतकरी बांधवांची मतं कशी या माहिती सरकारला पडावी, यासाठी राज्य सरकार पुन्हा एकदा खेळी करण्याचा प्रयत्न करील. शेतकरी बांधवांना 2,000 रुपयाचा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं वितरण फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये केलं जाईल, अशी दाट शक्यता शेतकरी बांधवांना वर्तवण्यात येत आहे. आता बरेच सारे सदन शेतकरी असतील, ते म्हणत असतील आचारसंहितेमध्ये पैशाचं वाटप होईल का. तर शेतकरी बांधवांनो, ही नमो शेतकरी महासन्मान जी योजना आहे, ती योजना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून राबवली गेलेली योजना आहे. आणि ज्या योजनेला अगोदरपासून जी योजना सुरू असते, त्या योजनेला आचारसंहितेची काही गरज नसते. तर शेतकरी बांधवांनो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आचारसंहितेला गरज असते ते विधानसभा आणि लोकसभेच्या ज्या निवडणुका असतात, त्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त कोणत्याही निधीचं वाटप होत नसतं. तर शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नमोच्या 8व्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून 92 लाखाच्या वर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,000 कोटी रुपयाच्या जवळपास या निधीचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. 1,800 ते 1,900 कोटी रुपयाचं निधी या योजनेसाठी लागू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, जानेवारीच्या सुरुवातीला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमोच्या 8व्या हप्त्याचं वितरण केलं जाईल. त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच सारे यूट्यूब चॅनलवाले असतील का मीडियावाले असतील, नमोच्या 8व्या हप्त्यावर PM किसानच्या 22व्या हप्त्याचं सुद्धा सांगत आहेत. पण शेतकरी बांधवांनो, 22व्या हप्त्याचे अद्यापही वेळ झालेला नाही. तो हप्ता मार्चमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसानचा 22वा हप्ता जमा केला जाईल. तर शेतकरी बांधवांनो, जानेवारीच्या किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये नमोच्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. आणि जास्तीत जास्त मतं ही महायुती सरकारला कशी पडावी, यासाठी राज्य सरकार पुन्हा एकदा नवीन खेळी करू शकते. आणि ग्रामीण भागातलं जे मतदान असते, ते मतदान पुन्हा एकदा महायुती सरकारला पडावं, यासाठी नमोच्या 8व्या हप्त्याचं राज्य सरकार वितरण करू शकते. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं नमोच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भातलं
एक महत्त्वाचं असं अपडेट, ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व शेती माती संस्कृतीसाठी आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. चला तर शेतकरी बांधवांनो, तुमचं शेतात थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.